मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का गुन्हेगारांना शिक्षा का दिली जाते? लोकांना घाबरवण्यासाठी, बदला घेण्यासाठी, समाजाचे रक्षण करण्यासाठी की गुन्हेगारांना सुधारण्यासाठी? तर आज आपण याच व्हिडिओ माध्यमातून थेरीज ऑफ पनिशमेंट हे पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. थेरीज ऑफ पनिशमेंट मध्ये पहिली थेरी आहे डेटरंट थेरी ऑफ पनिशमेंट. डेटरंट थेरी ऑफ पनिशमेंट. तर त्याचा मीनिंग, द डेटरंट थेरी सेज पनिशमेंट इज गिवन टू क्रिएट फिअर सो द क्रिमिनल डज नॉट रिपीट द क्राईम, अदर्स आर स्केअर्ड अँड अवॉइड कमिटिंग क्राईम. म्हणजेच या सिद्धांतात त्यांनी काय दिलेलं आहे तर शिक्षा दिली जाते भीती निर्माण करण्यासाठी, ज्यामुळेच गुन्हेगार पुन्हा गुन्हा करणार नाहीत आणि इतर लोकही गुन्हा करण्यापासून परावृत्त होतील. तर त्याचं पर्पोज म्हणजेच काय, तर आपण पर्पोजला मराठीत शुद्ध मराठी भाषेत उद्देश असं म्हणतो. तर या थेरीचा उद्देश काय आहे, पर्पोज काय आहे, तर प्रिव्हेंट फ्युचर क्राईम, भविष्यातील गुन्हे टाळण्यासाठी ही थेरी यूज होऊ शकते. त्यानंतर मेंटेन लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे या थेरीचे उद्दिष्ट आहे. तर या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इफ अ पर्सन इज हेवीली फाईन्ड और जेल्ड फॉर रॅश ड्रायव्हिंग, अदर्स विल थिंक ट्वाइस बिफोर ब्रेकिंग ट्रॅफिक रूल. म्हणजेच रॅश ड्रायव्हिंग साठी कडक शिक्षा दिल्यास इतर लोकही नियम पाळतील, असं हे एक एक्झाम्पल आपण या थेरीच्या माध्यमातून तुम्हाला दिलेलं आहे. तर क्रिटिसिझम म्हणजे काय, तर टीका. तर या थेरीमध्ये टीका काय केली, टू हार्श पनिशमेंट कॅन बी इनह्युमन, अतिशय कठोर शिक्षा अमानवी ठरू शकते, आणि फिअर अलोन मे नॉट स्टॉप ऑल क्राईम्स, फक्त भीतीमुळे गुन्हे पूर्णपणे थांबत नाहीत. तर असं या थेरीमध्ये क्रिटिसिझम झालेलं होतं. अतिशय सोप्या थेऱ्या आहेत, जास्त काही यात नाही, फक्त आपल्याला लक्षात ठेवलं त्याचं मिनिंग, पर्पोज आणि एखादं एक्झाम्पल जसं की या ठिकाणी आपण दिलेलं आहे, एवढं जरी पेपरमध्ये तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला आरामात चांगले मार्क्स पडू शकतात. तर पुढची थेरी आहे रेट्रिब्युटिव्ह थेरी ऑफ पनिशमेंट. तर रेट्रिब्युटिव्ह थेरीचा मिनिंग काय, म्हणजे काय म्हणतात त्याला, तर रेट्रिब्युटिव्ह थेरी इज बेस्ड ऑन द आयडिया ऑफ रिवेंज ऑर जस्टिस, म्हणजेच बदला किंवा न्याय यावर ही थेरी आधारित आहे. आणि एन आय फॉर आय या कन्सेप्टवर ही थेरी विश्वास ठेवते. द क्रिमिनल मस्ट सफर बिकॉज दे हॅव डन रॉंग, गुन्हा केल्यामुळेच गुन्हेगाराला शिक्षा भोगावीच लागते, हे तर आपल्याला माहितीच आहे. तर या थेरीचा पर्पोज म्हणजे की उद्देश काय आहे, तर आपण या ठिकाणी बघूया. गिव्ह जस्टिस टू द विक्टिम, पीडित व्यक्तीस न्याय मिळवून देणे या रेट्रिब्युटिव्ह थेरीचा उद्देश आहे. त्यानंतर पुढचा उद्देश, बॅलेन्स द मॉरल रॉंग डन, केलेल्या चुकीचे नैतिक तोल साधणे, हा एक याचा उद्देश आहे. तर याच आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे या ठिकाणी. इफ समवन कमिट मर्डर दे डिझर्व पनिशमेंट इक्वल टू द सिरियसनेस ऑफ द क्राईम, जर एखाद्याने खून केल्यास कठोर शिक्षा देणे, कारण गुन्हा गंभीर आहे. जर खून असेल तर गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे तो, त्यामुळे त्याला शिक्षा द्यावीच लागते. तर याच थेरीवर, रेट्रिब्युटिव्ह थेरीवर टीका सुद्धा झाल्या. तर त्या टीका काय झाल्या, तर फोकसेस ऑन रिवेंज नॉट रिफॉर्म्स, काय टीका केल्या लोकांनी, तर सुधारणा न करता फक्त सुडावर भर द्या. दीर्घकालीन गुन्हेगारी कमी होत नाही, डज नॉट हेल्प इन रिड्युसिंग क्राईम लॉंग टर्म, अशी या ठिकाणी टीका केल्या या लोकांनी. पुढची थेरी आपण बघणार आहोत प्रिव्हेंटिव्ह थेरी. तर प्रिव्हेंटिव्ह थेरी म्हणजे काय, द प्रिव्हेंटिव्ह थेरी एम्स टू स्टॉप क्रिमिनल फ्रॉम कमिटिंग मोर क्राईम्स बाय रिमूव्हिंग देम फ्रॉम सोसायटी. या सिद्धांताचा उद्देश काय होता, म्हणजे अर्थ काय आहे, तर गुन्हेगाराला समाजापासून दूर ठेवणे, जेणेकरून तो पुन्हा गुन्हा करू शकणार नाही, असे या थेरीने सांगितलेलं आहे. तर या थेरीचा पर्पोज, उद्देश काय आहे, प्रोटेक्ट सोसायटी आणि इनकॅपॅसिटेट द ऑफेंडर्स, म्हणजे समाजाचे रक्षण करणे आणि गुन्हेगाराला निष्क्रिय करणे, या थेरीचा उद्देश आहे, पर्पोज आहे. मेथड्स म्हणजेच पद्धती, काय थेरीच्या पद्धतीत काय, तर इम्प्रिझनमेंट
आणि डेथ पेनल्टी इन एक्स्ट्रीम केस, म्हणजेच की कारावास किंवा मृत्यूदंड जर गुन्हा अत्यंत गंभीर असेल तर. त्याचं एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे, अ हॅबिच्युअल थीफ इज जेल्ड टू प्रिव्हेंट हिम फ्रॉम स्टीलिंग अगेन. याचा अर्थ काय तर सवयीचा चोर तुरुंगात टाकला जातो जेणेकरून तो पुन्हा चोरी करू शकणार नाही. ही आहे प्रिव्हेंटिव्ह थेरी. यानंतर आपण बघणार आहोत रिफॉर्मेटिव्ह थेरी. रिफॉर्मेटिव्ह थेरी काय आहे? द रिफॉर्मेटिव्ह थेरी बिलीव्स क्रिमिनल आर नॉट बॉर्न क्रिमिनल्स अँड कॅन बी चेंज्ड. म्हणजेच कोणीही जन्मतः गुन्हेगार नसतो, योग्य संधी मिळाल्यास तो सुधारू शकतो. हे वाक्य नक्की लक्षात ठेवा मित्रांनो, रिफॉर्मेटिव्ह थेरीचं, की कुणीही जन्मतः गुन्हेगार नसतो, तो योग्य संधी मिळाल्यास तो सुधारू शकतो. तर या थेरीचा पर्पज काय आहे? रिफॉर्म द ऑफेंडर्स, गुन्हेगाराला सुधारणा करणे. टर्न देम इनटू अ लॉ अबाइडिंग सिटीजन. लॉ अबाइडिंग म्हणजे त्याला समाजाचा जबाबदार नागरिक बनवणे, या रिफॉर्मेटिव्ह थेरीचा उद्देश आहे. त्यानंतर आपण मेथड्स बघूया. एज्युकेशन, काउन्सिलिंग, व्होकेशनल ट्रेनिंग, शिक्षण, समुपदेशन आणि कौशल्य, असं यांनी मेथड दिलेलं आहे. एक्झाम्पल, जुवेनाईल ऑफेंडर्स आर सेंट टू रिफॉर्म होम्स इन्स्टेड ऑफ जेल्स. अल्पवयीन गुन्हेगारांना तुरुंगाऐवजी सुधारगृहात पाठवले जाते. हे एक्झाम्पल आहे या रिफॉर्मेटिव्ह थेरी ऑफ पनिशमेंटचं. ॲडव्हान्टेज म्हणजे फायदा काय होणार आहे या थेरीचा आपल्याला, तर ह्युमॅनिटेरियन अप्रोच आणि रिड्युसेस रिपीट क्राईम्स. फायदा काय तर मानवतावादी दृष्टिकोन आणि पुन्हा गुन्हा करण्याचे प्रमाण कमी होईल, असं या थेरीमध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो, जर आपला व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपण असेच नवीन एज्युकेशनल व्हिडिओ जे की सोप्या भाषेत, सोप्या मराठी भाषेत तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.